अध्यक्ष महोदय, आपण 1 मेला एक ठराव घेतला होता ग्रामसभेमध्ये, जो प्राथमिक आरोग्य केंद्राचा तो मुख्य यम आहे तो चौक्याला असतो आणि चौक्यावरून कारभार असतो. आपल्या इथं 2 यम दिलेले ते नवीन आहे, त्यांचे अभिनंदन. ते सेवाही चांगली देतात. आपल्या आरोग्य केंद्रामध्ये महिन्याकाठी 3000 रुग्ण होतात. त्यांना उपचार वेळेवर तर मिळतो, परंतु रात्री उपचार मिळत नाही. आणि आपलं जे आरोग्य केंद्राचं जो अधिकार आहे त्याला असल्यामुळे तो काय करतो, चौक्याला इथून आपले लोक तिथं बोलून घेतो, आपले अँब्युलन्स तिथं बोलून घेतो. आपल्याला जो यमओ आहे यांच्याकडे तो चार्ज दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला जो यमओ जो चार्ज घेणारा आणि इथं राहणार पाहिजे. आपल्याला ते यमओची आपण बदलीसाठी अर्ज केला, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या गावातले जे लाईनमन आहे ते एक तर मुख्यालय राहत नाही, दुसरी गोष्ट ते फोन उचलत नाही, तिसरी गोष्ट ते जर गेला तर 15 मिनिटात येतो, 20 मिनिटात येतो, अर्धा तासात येतो, ते कुठल्याही प्रकारे येत नाही. शेतावरचं ठोस ते कसं टाकावं त्यांच्या बापाला माहित नाहीये, हे शेतकऱ्यालाच टाकावं लागतो. पण शेतातले फ्यूज जरी शेतकरी टाकत असत तर गावातले टाकत नाही. आणि जे वेळेवर बिलं भरते त्यांनी काही पाप केलेलं नाही. रोज सकाळ संध्याकाळ एवढी लाईट जाती, का जाती तर कधीही त्याचं उत्तर कधी मिळत नाही. आणि पॉवर हाऊसला जेव्हा जेव्हा आपण संकटकाळी फोन केलो तिथला फोन हा व्यस्त राहतो. एक तर तिथं त्यांना म्हणावं कुठेही लाईट वारं म्हणावं, अवधन म्हणावं, लाईनवर लोड आल्यामुळं म्हणावं, कुठेही तारच तुटतात. आणि अपघात ज्यावेळेस होतो त्यावेळेस जर पॉवर हाऊसला फोन केला तर 10-20 मिनिटं ते फोन उचलत नाही. त्यासाठी ती